आता बघा ह्या झाडं किती मला मोजून 10-12 फळं आहेत. बघा ही फळांची साईज कशी आहे कुठे दिसते साईज बघा ही 2 फळं जायची कशी आहे साईज धक्क्या हे 450-500 ग्रामच्या आसपासचं फळ आहे. ह्या फळाला चमक कशी बघा हे असं असं चमक पाहिजे बघा. आता त्यातल्या त्यात तुम्हाला दाखवतो बघा आता इकडे झालं आता ह्या झाडावर फळं जास्त आहे ते नाही हो का ते झाड दिसते बघा व्यवस्थित हो का हे तर ह्या फळं जास्त आहे ह्याला साईज आहे का साईज कमी आणि अजून टाइम बी आहे टाईम आता पोटॅशियम सोडलं सगळं सगळंच बघा आणतोय तुमच्या त्यांची बी आता मॅनेज करू खालनं कारण कसं होतंय जर व्यापारी आला तर करेक्ट दोघांच्या संघच नेल त्याला सोयीस्कर पडतं ना व्यापाऱ्याला त्यांना गाडीचं कसं होतंय मग आता ही तुमची बाग तोडून नेली त्यानं ती परत दुसऱ्या झाडासाठी ती येत नाही ना व्यापारी थोडी झाडात म्हणून आता कुठं जावं तिकडे पुढच्या वेळेस आणखी ते मोरे जे होता ना तेव्हा म्हणलं मार्च एंडपर्यंत बाग तोडायला आली पाहिजे बघा. मग अगोदर काय सांगतो तुम्हाला लवकर झाड कशावर सांगतो तुम्ही मग आपण सप्टेंबर मध्ये धरली जर 15 ऑगस्टलाच धरली तर चालतंय किती फळ आहेत त्या मानाने राव किती फळ तरी बी पण चांगलं आहे राव चांगलं आता हे साड्या फाटल्या इथे आता माल वाढायला लागते लवकर माल वाढायला लागते लवकर आता बापू माल जर नाही बापूला ही बेड बनवून घ्यायला पाहिजे नाही आता ह्या वर्षी बेड बनवायला लावणार बापूला बापू ह्या वर्षी आता ह्या बागात काय होतं पांढरी मुळी ह्या बागाच पैसे निम्मे बापूला हातच घालणार पांढरी मुळी काढायला त्या बेड बनवायला इतकं नाही खर्च येत आहे बेड बनवून शेणखत भरून घ्यायचं आहे बाकी सगळी जुनी तर लावून घ्यायला लागली शेणखत जर लवकरच भरून घेतलं पाहिजे आता उन्हाळी तयारी आता जर करून ठेवली शेणखत एक सिंगल सुपर फॉस्फेट आता घालून ठेवलं झाडाच्या लागू पडते झाडे मोठी होते ते झाडात ताकद बी येते पुढं काम होते. मी अखेरला शेणखत ही खत भरून ओके ठेवली तर जमते ना. आता एक बाग तुटून गेलं एक 15 दिवस थांबायचं 15 दिवसांना शेणखत बिनखत सगळं भरून घ्यायचं 15 दिवसाला पाणी देत राहायचं शेणखत दुसरं काय भरा नाही शेणखत ओटूजड सिंगल सुपर फॉस्फेट बाद झालं हे आत्ता घातलेलं पुढे झाडात जेवढं झाडात फॉस्फरस जास्त असेल तेवढी गर्भधारणा चांगली होती करून ठेवतो ना. आणि आता झाड मोठी करायचं तुम्ही शेणखती टाकताय अगोदर तर ही सगळं शाखाट करतो हे ह्याच्या अगोदर केलं ना आता म्हणजे अगोदर 2 महिने 3 महिने अगोदर केलं 3-4 महिन्यात झाडाला लागू पडतंय झाडही मोठी होती ती आणि ती आता सध्या परत फळ नसते झाडावर कळायला तोडायची असते झाडं सगळं झाडाला लागतं नाही आता फळ ओढून घेतं म्हणताना झाड मोठी होत नाही तुमच्या झाडावर फळ कमी आहे झाडं मोठी झालेली पुढच्या वेळेस साहेब 100च्या आसपास फळ निघलं पाहिजे झाडाला एवढं फळ झालं मग झाड राहत नाही ते बांधता कशाला 100 बांधता कशाला तेवढं खपायचं नाही काय त्याला आता मोठी झालीत ना झाड एवढं नाही 50 अजून 2-3 महिन्यात 50 आता तुम्ही त्यावेळी आता काय करू माहिती आहे का झाड खास मोठी करायसाठी एक 2-3 महिन्याला नाही असं एक 5-5 लिटर कर भाव देऊ त्याला दणकाला मोठी होती ती काय झाडं बी त्या झाडाने बघा आता ही बिगर फळावाल्याने कळी कशी पिकली ती कळी ठेवून बी काय उपयोग नाही कळी तोडायला लागते ती तोडून घ्यावं लागेल त्याला ती ठेवून बी काय उपयोग नाही त्याचा काय उपयोग आहे साड्या सगळं सत्यानाश झाला लय वारण पाऊस म्हणा 2 दिवस आमच्याकडे तर झाडी एवढी पडली रे बापू 7 दिवस झालं ना पहिल्याच दिवशी सप्त्याच्या वारणती सप्त्याचा तार वच्यार पूल पडलं गावात तिकडं मेन लाईट सबस्टेशनला येते त्याचं 5 पूल पडलं लय वारं होतं वाईट आता इकडे छान काय उपयोग नाही आपल्याला त्याचा काय उपयोग आहे इकडे तोडूच आहे ती तेवढं झाड एवढीच असेल गुडघे एवढीच असेल त्यामुळे तर झाली ती आता सगळी आता ही कळी आता जी कळी निघते ना ही विनाकारण झाडा स्टोरेज खाते तुम्ही ठेवून काय तोडली तरी चालू ना तोडून टाकायचं काय फायदा नाही ह्याचा ती फळं येतं नाही तर पण कळी इत्रीला मारलं असतं सगळं गळून गेलं असतं हे अर्धा बी नित्र मारत ही गळून जाते सगळं पण ती मारता नाही जात ही फळं जाऊस ही बाकीची फळं जाऊस तर असं काय नसतं मित्र देतात तुम्हाला सांगतो थांबा ही तोडायला पाहिजे नाही मित्र देणार तुम्हाला आता फवारायला मी आता मधुर जास्त आहे आपल्यात कुठं एवढी कळी नाही तुमच्यात नाही जास्त कळी झाड करंट आहे का काय काय बापूच करंट आहे
बापू हा फ्यूज फ्यूज उडला या करंटला काय करतात